बघा मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहे Vivo T3 Lite जो की 5G मोबाईल आहे, अपकमिंग मोबाईल आहे, इंडियामध्ये लॉन्च होणार आहे, ज्याची की प्राइस आहे नंतर सांगू आपण व्हिडिओच्या एंडमध्ये। तर सगळ्यात पहिले स्पेसिफिकेशन काय काय आहे त्याच्यामध्ये, कधी येणार आहे, केव्हा येणार आहे, कसा येणार आहे, सगळं बघून घेऊ। तर लवकरात लवकर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जे की अगदी फ्री असते सबस्क्राईब आणि लाईक करणं। आता आपण बघू की तो कधी येणार आहे। 4 जुलैला येणार आहे मोबाईल 2024 आणि त्याच्यामध्ये कोणकोणते प्रोसिजर आहे, कसं प्रोसिजर आहे ते सगळं बघू आपण। जे की प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये मेरिटेक डायमेन्सिटीचं 6300चं प्रोसिजर आहे, जे की मोठं प्रोसिजर आहे, जे की 6300 प्रोसिजर एक नंबर आहे। मेरिटेकचं डायमेन्सिटी प्रोसिजर असतात CPU कूलिंगसाठी, जे की ऑक्टा कोर 2.4 GHz ड्युअल कोर प्लस 2 GHz एक्सा कोर, हे जे प्रोसिजर आहे हे CPU कूलिंगसाठी आहे, जे की चांगले प्रोसिजर आहेत। डायमेन्सिटी मेरिटेक डायमेन्सिटी 6300च्या प्रोसिजरसाठी, जे की कूलिंगसाठी एक नंबर आहेत। आणि याच्यामध्ये 4 GB रॅम आहे, 128 GB इंटरनल स्टोरेज आहे, की जे मोठा स्टोरेज आहे आणि स्टोरेज पण जास्त आहे। आणि बजेट आपण नंतर बघू याचा किती प्राइस असणार आहे। तर म्हणजे डिस्प्ले, आता डिस्प्लेची गोष्ट करू आपण। डिस्प्ले 6.56 इंचचा डिस्प्ले आहे, 6.56 इंचचा डिस्प्ले आहे, जो की मोठा आहे। 16.66 सेंटीमीटरचा, जो की 16.66 सेंटीमीटर एक मोठी डिस्प्ले आहे। LCD डिस्प्ले आहे याचा। आणि याच्यामध्ये जो रेशो आहे पिक्सलचा 720 मल्टिपल आहे, 1612 पिक्सलचा हा जो फुल HD डिस्प्ले आहे, जो की 90 Hzचा रिफ्रेश रेट हा अवेलेबल आहे त्याच्यामध्ये, त्या मोबाईलमध्ये। आणि बेंजलेट विथ वॉटर ड्रॉप नोट्स, म्हणजे की याच्यामध्ये जर पाणी जरी पडलं या मोबाईलमध्ये तर पाण्यात बिन तुम्ही हा मोबाईल वापरू शकता, तसं काही वांधा नाही। आणि याच्यामध्ये कॅमेरा सेटअप बघू आपण। आता पाण्यात जर मोबाईल चालवला तर म्हणजे खतरनाकच मोबाईल आहे असं म्हटलं आहे ते। जर आता आपण जर एखादा समजा पाणी चालवलं त्याच्यात जर मोबाईल वापरला तर आपला मोबाईल चालत नाही, कोणाकोणाला त्या चालीन तो मोबाईल, अशी गोष्ट आहे। आता आपण कॅमेरा याच्यात बघू की जो 50 मेगापिक्सलचा यात कॅमेरा दिला आहे, प्लस 2 मेगापिक्सलचा दिला आहे, 2 कॅमेरा सेटअप आहे ड्युएल। आणि याच्यात LED फुल म्हणजे LEDचा फुल HDचा कॅमेरा आहे। आणि LED लाईटसुद्धा आहे याच्यामध्ये, LED याच्या फ्लॅश जे आहे। आणि फुल HDचा कॅमेरा याच्यात 30 FPS वर रेकॉर्डिंग करते, जे की 30 FPS वर चांगली रेकॉर्डिंग आहे, फुल HDची रेकॉर्डिंग आहे, तसं काही म्हणा नाही। आणि 8 मेगापिक्सलचा फ्रंट आहे, जो की फुल HD क्वालिटीमध्ये रेकॉर्डिंग करते 30 FPS वर, जे की तो पण चांगली रेकॉर्डिंग करते। आणि याची आता बॅटरीची गोष्ट करू आपण, की कॅमेरा ठीकठाक आहे एकतरी। बॅटरीची गोष्ट करू, बॅटरीची आहे 5000 mAhची बॅटरी आहे। आणि जे 5000 mAhची बॅटरी आहे, जी मोठी बॅटरी आहे 5000 mAhची या मोबाईलच्या मानानं। आणि जे की 5000 mAhची बॅटरी हे सपोर्ट करते 15 वॅटचं चार्जर, जे की फास्टेस्ट चार्जर आहे। आणि या मोबाईलमध्ये 128 GB इंटरनल स्टोरेज आहे, की जे की मोठं स्टोरेज आहे। आणि नॅनो सिम कार्ड बसणार आहेत, 5G सपोर्ट आहे इंडिया। आणि याच्यामध्ये आपण बघू शकता आता की डस्ट रेजिस्टन्स वॉटर रेजिस्टन्स मोबाईल आहे हा, जे की खतरनाक मोबाईल आहे। आणि याची जे प्राइस आहे ती आहे फक्त 10,000 रुपये। 10,000 रुपयात तुम्हाला काही नाही भेटत, आजकाल काहीच नाही भेटत, पण हा मोबाईल तुम्हाला 10,000 रुपयात Vivo T3 Lite जो की येणार आहे, अपकमिंग मोबाईल आहे, एक नंबर आहे। आणि हा मोबाईल तुम्ही 10,000 घेऊ शकता। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब